स्वागतम स्वागतम सुस्वागतम. रंगदेवता व नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून स्कूल ऑफ स्कॉलर्स अत्रे लेआउट नागपूर सादर करत आहे बाल एकांकिका चंद्रावरची स्वारी. प्रचंड बोल मस्तकों के झुंड आज जंग की घड़ी की तुम गुहार दो. आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के झुंड आज जंग की घड़ी की तुम गुहार दो. आन बान शान या की जान का हो दान आज एक धनुष के बाण पे उतार दो. आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के झुंड आज जंग की घड़ी की तुम गुहार दो. मान वान शान या कि जान गाहो दान आज एक धनुष के बाण पे उतार दो. आरंभ है प्रचंड. चंद्रावरती जायचं म्हणेला मोठी आली चंद्रावरती जाणारी. अगं हे आता पिरियड संपेल आपल्याला हा सगळा प्रकल्प उद्या सरांकडे जायचा आहे. तू म्हणतोस म्हणून मी करते पण आपल्याला काम जमत नाही बुवा. ए चल तिथं बस. हट 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 बसा आणि भांडू नका. अरे त्यांना सोड आधी मला ते लांबीचे सांग. चल चल. चल चल लवकर चल बॅग भर. अरे आता कुठली तासी काय रे.
माहिती देणार आहे ना? हो मॅडम, वर्गात येईपर्यंत आपण ती 6व्या वर्गातील कविता म्हणायची का? कुठली होती रे ती कविता? चंद्रावरची शाळा. हा, चंद्रावरची शाळा. हा, चंद्रावरची शाळा. अरे मी तेच म्हणत होती. हा, चल चल मग म्हणूया का? 1 2 3 स्टार्ट. 21व्या शतकात भरते चंद्रावरची शाळा. चंद्रावरच्या शाळेत असे पडू काही फळा. छोट्या छोट्या लहानातून शाळेत जाते मुले. बटन दाबला शाळेचे दार होईल खुले. दप्तराचे ओझे तेव्हा नसेल पाठीवरती. ऑक्सिजनचा सिलेंडरच न्यावा लागेल वरती. भाजी पोळीच्या डब्याची राहणार नाही कटकट. जेवणाची गोड गोळी घेऊन टाकायची पटपट. पिटीचा तास कसा होतो ते पहाल. एक उडी मारताच तसेच तरंगत राहाल. दाबायची बटणे एवढाच फक्त अभ्यास. चंद्रावरती पोहोचलास की झालातच पास. अशी असेल भारी चंद्रावरची शाळा. चंद्रावरच्या शाळेत फक्त चांदण्याचीच खेळा. चांदा पेंढरकर. वाव, आज काय मजा आली. हो, किती दिवसांनी ही कविता म्हटली आपण. ओ मॅडम, चला आता क्लासमध्ये. तिथे मॅडम आल्या असतील, मग कळू किती मजा आली. चल चल लवकर चल. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. सॉरी सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. सर आम्ही ते थांबा. थांबा सर, आमचं फक्त बॅग ठेवा आणि या इकडे. मुलांना खूप छान, अगदी तल्लीन होऊन कविता म्हणत होता. इयत्ता 6वीची कविता नाही? हो सर. 7व्या वर्गातील मुलांना ही कविता म्हणताना पाहून आश्चर्यच वाटले बरं का. सर, आम्हा सगळ्यांनाच ही कविता फार आवडते. पण चंद्रयान 3च्या यशानंतर आज आम्ही ही कविता उत्स्फूर्तपणे गायला लागलो. फारच छान मुलांनो. तशा आज तुमच्या मराठीच्या मॅडम अनुपस्थित आहे. तुमचा मराठीचाच पिरियड ना? हो सर. सर, आज आम्हाला मराठीच्या मॅडम चंद्रयान 3च्या बाबतीत माहिती सांगणार होत्या. हो का? म्हणूनच मॅडम येणार नाही म्हटल्यावर तुम्ही सगळे निराश झालात, इतकंच ना? अरे मी सांगेन तुम्हाला चंद्रयान 3 बद्दल माहिती. सर खरंच? मग काय. तसा हा राजेश काय करतो इकडे? सर, तो चंद्रावरती पोहोचलाय सकाळपासून. तो चंद्रावरती असता सारखाच चालतोय. हो सर, आम्हाला तो फारच गंमत वाटते त्याच्याकडे बघून. राजस, राजस. काय करत होता तिकडे? सर, ते प्रकल्प सॉरी. काय नाही सर. नाही सर, इतकंच नाही तर जसं चंद्रावरती चालतात ना, तसंच तो पण उड्या मारत मारत चालत होता. हो का? उड्या मारत मारत. राजस, मग चंद्रावर कसे चालतात हे मला सांग बरं. सर, चंद्रावरती उड्या मारत मारत चालावं लागतं. का का? अगदी सोपं आहे सर. चंद्रावर गुरुत्वाकर्षण शक्ती कमी आहे. अरे वा, बरीच माहिती आपल्या राजेशला. अगदी बरोबर बोललात. मुलांनो, चंद्र सूर्यमालेतील 5वा सर्वात मोठा नैसर्गिक उपग्रह आणि पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे. पृथ्वीच्या तुलनेत चंद्रावरची गुरुत्वाकर्षण शक्ती कमी आहे. म्हणूनच आपल्याला चंद्रावर उड्या मारत मारत चालावं लागतं. सर, गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे आपल्या पृथ्वीवरील वजनात व चंद्रावरील वजनात काही तफावत आहे का? हो मुलांनो, आपल्या पृथ्वीवरील वजनापेक्षा चंद्रावरील वजन हे 6 पटींनी कमी असतं. 6 पटींनी?
सोपं काम नव्हतं बरं का. हो सर, फक्त आपला भारत देशच नाही तर संपूर्ण विश्व त्या क्षणाची वाट पाहत होता. हो सर, इस्रोच्या शास्त्रज्ञांनी उभे राहून टाळ्यांचा कडकडाट केला तेव्हा प्रत्येक भारतीय हृदय गर्वाने फुलून आले. भारतीय बुद्धिमत्तेला साऱ्या जगात तोड नाही. मुलांनो, या कालावधीत जणू प्रत्येक इस्रोच्या शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेलाच आपले घर बनवले होते. हो सर, सगळे शास्त्रज्ञ कित्येक महिन्यांपासून आपल्या घरी सुद्धा गेले नव्हते असे माझे बाबा सांगत होते. म्हणतात ना, प्रयत्ने वाळूचे कण रगडता तेलही गळे. जगात कोणतीच गोष्ट शक्य नाही. स्काय इज द लिमिट. सर, मलाही चंद्रावरती जायचंय. राजस, तुला चंद्रावर जायचंय ना? हो. मग एक काम कर, हे जे तू यान बनवलं आहे ना त्यात घुस आणि जा उडून चंद्रावर. तू जा. अगं मी आताच तर त्याचा जमिनीवर लँड झालाय. अजून किती वेळ त्याला चंद्रावर पाठवशील? मुलांनो, पुरी झाली तुमची मस्करी. सर प्लीज, आम्हालाही इस्रोच्या शास्त्रज्ञांना भेटायचं आहे. त्यांच्या प्रयत्नांची गाथा, प्रयत्नांची पराकाष्ठा आम्हालाही ऐकायची आहे. प्रत्येक भारतीयाला गर्वित करणाऱ्या इस्रोच्या शास्त्रज्ञांना भेटायला सगळ्यांनाच आवडेल. बरोबर? हो सर. सर, may I come in? अरे राघव, तू अरे बस. सरप्राईज. मुलांनो, हा राघव आपल्या शाळेचा जुना विद्यार्थी, प्रत्येक स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकवणारा. आणि विशेष म्हणजे आपण आतापर्यंत ज्या इस्रोच्या चंद्रयान-3 विक्रम बाबतीत बोलत होतो त्या सर्व शास्त्रज्ञांच्या समूहात हा देखील सहभागी होता. सर खरंच? मग काय, एकदा जोरदार टाळ्या वाजवून कॉंग्रॅच्युलेशन करा. खरं सांगू, आपल्या शाळेच्या शिक्षकांच्या संस्कारांमुळे व आपल्या शाळेत दिलेल्या प्रोत्साहनामुळे आज सर्वसाधारण बुद्धिमत्ता असे राघव शास्त्रज्ञ झाला आहे. या माझ्या शाळेच्या भूमीत पुन्हा खूप वर्षांतर पाय ठेवताना माझे हृदय भरून आले. मी कृतार्थ झालो. राघव, आम्ही आता चंद्रयान-3 विक्रम या विषयावरच बोलत होतो. तुझा अनुभव सांगितलास तर नक्कीच सगळ्यांना आवडेल. हो नक्की सर, मलाही माझ्या ज्युनियर्सला तो अविस्मरणीय अनुभव सांगायला आवडेल. गुड मॉर्निंग दादा. दादा, तुला दादा म्हटलेलं चालेल ना? हो नक्की. दादा, मला एक प्रश्न विचारायचा होता. हो विचार ना. दादा, इस्रोने सर्वप्रथम चंद्रावरचीच मोहीम हाती का घेतली? दुसरा कोणता ग्रह, उपग्रह का नाही? सर, नक्की? तुम्ही हे सगळं बनवलं ना, मी तुला समजवतो. या मुलांनो, चंद्र हा आपल्या अवकाशातील सर्वात जवळचा शेजारी. याशिवाय अगदी प्राचीन काळापासून भारतीयांना या चंद्राचे आकर्षण वाटत आले आहे. हा चांदोबा तर मुलाचा चंद्रमा पण झाला आहे. हो दादा, आजी सांगायची लहानपणी माझ्या बाबांना आणि आत्याला जेवण भरवताना ते चांदोबा दाखवत दाखवत भरवत असे. दादा दादा, आणि माझी आजी पण माझ्या आईला लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला का बाई ही अंगाई गाऊन झोपायची. मुलांनो, या चंद्रमामाने केवळ सामान्य माणसालाच नाही तर देवाधिकांनाही भुरळ पाडली होती. पुराणातील एक गोष्ट आहे. सर, गोष्ट? अरे वा, गोष्ट? सर सांगा ना, सर सांगा ना प्लीज. अरे हो, सांगतो. तर गोष्ट अशी आहे, एकदा कौशल्या बाळरामाला चंद्र दाखवत जेवण भरवत होती. आकाशातल्या त्या चमकत्या चंद्राला पाहून बाळराम मोहित झाला आणि मला तो हवाय असं हट्ट आई कौशल्याकडे करू लागला. तेव्हा कौशल्याने परातीतल्या पाण्यात चंद्राला दाखवलं असे म्हणतात. बाळरामही चंद्राला पाहून अत्यंत खुश झाला. हो सर, आणि याच आकर्षणामुळे चंद्राविषयी सर्व भारतीयांच्या मनात कायम उत्सुकता निर्माण केली आहे. याचे अवलोकन करून, प्रसंगी दुर्बिणीचा वापर करून, याचे जवळ जाऊन अजून जास्त खात्रीलायक माहिती प्राप्त करण्यासाठी म्हणूनच भारतीय वैज्ञानिकांनी 2008 रोजी चंद्रयान-1 ही अवकाश मोहीम राबवली. दादा, या मोहिमेत काही महत्त्वाची माहिती आपल्या हाती लागली होती का? हो, या मोहिमेत अवकाशयान चंद्राच्या 100 किलोमीटर जवळ जाऊन त्याच्या पृष्ठभागाबद्दल बरीच माहिती मिळवली आहे. इतकेच नाही तर टायटॅनियम ही धातू चंद्रावर असल्याचे या मोहिमेतून पक्के झाले आहे. चंद्राच्या मातीत पाण्याचे रेणू आढळल्याने चंद्रावर
मानवी जीवन शक्य असल्याच्या कल्पनेला दुजोरा मिळाला आहे. चंद्राच्या केवळ जवळ जाण्याने एवढे साधल्यामुळे त्याच्या पृष्ठभागावर पोहोचल्यास नक्कीच जास्त फायदा होणार असा पक्का समज झाल्याने पुढील मोहिमा हाती घेण्यात आल्या. बरोबर राघव? हो सर, चंद्रयान 1च्या अनुभवामुळे पुढच्या चंद्रयान मोहिमेला बळ मिळाले. भारत माता की जय. आता इस्रोच्या शास्त्रज्ञांचं एकच लक्ष होतं, चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणे. वाव दादा, चंद्रावर प्रत्यक्ष उतरणे काय सुपर डुपर कल्पना. तरीच बाबा आईला तुला चंद्रावरच ठेवून देतो असे म्हणतात. गप्पा दादा, हिच्या बाबाच्या स्वप्नाप्रमाणे चंद्रावर प्लॉट, घर, शाळा हिचे बाबा कधी बांधू तरी शकणार का? हो, चंद्रयान 3च्या यशानंतर व मिळालेल्या माहितीमुळे कदाचित भविष्यात ते पण प्रत्यक्षात येईल. दादा, चंद्रयान 1 मध्ये मिळालेल्या माहितीनंतर चंद्रयान 2च्या बाबतीत शास्त्रज्ञांनी कशी बरं तयारी केली? चंद्राच्या प्रत्यक्ष पृष्ठभागावर उतरण्यासाठी इस्रोने हे बघा, हा ऑर्बिटर, हा लँडर आणि हा रोवर ही 3 प्रमुख साधन एलव्हीएम अग्निबाणाने चंद्राकडे पाठवली. ऑर्बिटर या साधनाला चंद्राभोवती गिरट्या घालायचे असून लँडर व रोवर त्याच्या पृष्ठभागावर ठराविक ठिकाणी उतरवायचे देखील होते. हो सर, पण रोवर आणि लँडर मात्र अलगदपणे चंद्रावर नियोजित स्थानी उतरण्यात अपयश आले. चंद्रभूमीवर लँडर कोसळल्याने दुर्दैवाने मोहीम फसली. दादा, इस्रोचे सर्व वैज्ञानिक व तंत्रज्ञ या अपयशाने फार हताश झाले असतील ना रे? हो, अशा वेळी त्यांना धीर देण्याचे प्रसंगोचित कार्य आपल्या पंतप्रधानांनी केले. शास्त्रज्ञ अक्षरशः मोदींजवळ रडले, पण त्यांच्याच पाठिंबामुळे इस्रो पुन्हा नव्या दमाने कामाला लागले. दादा, चंद्रयान 3 विक्रम म्हणजे शास्त्रज्ञांसमोर एक मोठे आव्हान असेल नाही? या मोहिमेत त्यांना रात्रंदिवस मेहनत करावी लागली असणार. म्हणतात ना, अपयश यशाची पहिली पायरी असते. म्हणूनच या 2 मोहिमेतील प्रयत्नांनी आणि मिळालेल्या अनुभवाने आपण चंद्रयान 3 मध्ये यश गाठू शकलो. दादा, चंद्रयान 3 विक्रमचे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग करण्यामागे इस्रोचं काही विशेष धोरण होतं का? मी तर ऐकलं आहे यातील काही ठिकाणावर सूर्यप्रकाश देखील पोहोचत नाही. हो, अगदी बरोबर. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील काही भागात सूर्यप्रकाश तर पोचतच नाही, पण या ठिकाणचे तापमानही -200 डिग्री सेल्सिअस पर्यंत जातं. -200 डिग्री? त्यामुळे या ठिकाणी बर्फाच्या रूपात पाणी असू शकतं असा शास्त्रज्ञांचा अंदाज होता. दादा, चंद्रयान 3 विक्रमच्या लँडिंगसाठी इस्रोने 23 ऑगस्ट हीच तारीख का निवडली? अरे वा, चांगला प्रश्न विचारलास. चंद्रावर 14 दिवसांसाठी दिवस असतो, तर 14 दिवसांसाठी रात्र असते. इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार 23 ऑगस्ट पासून दिवस असणार होता. म्हणजेच या ठिकाणी सूर्योदय झालं असेल. या सूर्योदयाचा फायदा लँडर आणि रोवरला चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यासाठी नक्कीच होईल. हा त्यामागचा हेतू होता. काय जबरदस्त नियोजन होतं दादा इस्रोच्या सर्व शास्त्रज्ञांचं. दादा, पण इस्रोने चंद्रयान 2च्या अपयशाने चंद्रयान 3च्या आखणी कोणता बदल केला का? चंद्रयान 2 मोहिमेतील अपयशामुळे चंद्रयान 3 मोहिमेत शास्त्रज्ञांनी सावधगिरीने पावले उचलली. मी तुम्हाला चंद्रयान 3 बद्दल माहिती देतो. ऐकायला आवडेल ना? हो दादा. चला तर मग ऐकूया. पाठवलं पुरेसं आहे. नाही, मला असं वाटतं लँडर मधून 2 कॅमेरे जास्त पाठवल्यास चंद्राच्या निरीक्षणात जास्त सुधारणा घडून येऊ शकते. हो, जर आपण लँडरमध्ये जास्त कॅमेरे ठेवले तर आपल्याला नक्कीच फार फायदा होईल. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर आपण रोवरमध्ये पण
एक कॅमेरा अजून आणखी लावला तर आपल्याला नक्कीच निरीक्षणात फार मदत होईल. सर हा तुम्ही जे बोलताय ते अगदी बरोबर आहे, पण मी काय म्हणतो जरा आपण रोवरमधून एक खास सिस्टम ठेवली तर आपल्याला चंद्रभूमीवर असलेले खनिज शोधण्यात आणि त्यांना उत्पन्न करायचे वेगवेगळे मार्ग सापडतील की. नाही, मला नाही पटत. का नाही पटत आहे तुम्हाला? हे बघा, इकडे चंद्राभोवती फिरण्याची प्रक्रिया तर होणारच नाही. तुम्हाला असं वाटत आहे का की अपोलो मिशन असे वारावरती जात होते? असं बिलकुल नाही आहे. त्यांच्याकडे ट्रॅजेक्टरी होती, ते त्याला फॉलो करायचे. अँड वी शुड डू दॅट. आणखीन एक गोष्ट म्हणजे एक कॅमेरा आरामात 180 डिग्री बघू शकतो. एक कॅमेरा इथे आणि इथे लावल्यास तो पूर्ण 360 डिग्री बघू शकतो. व्हॉट्स द प्रॉब्लेम? आय जास्ती कॅमेरामध्ये जास्ती वजन म्हणजे जास्ती इंधन आणि जास्ती आर्थिकरित्या खर्च की. अगदी बरोबर बोललात राजू सर तुम्ही. तुम्हाला कळत कसं नाही? कमी कॅमेरे कमी वजन, कमी वजन कमी इंधन. सोपं तर आहे हे. अरे पण पैशांचा विषयच नाहीये इकडे. कसं नाहीये? पैशांचं आणि याचं डायरेक्ट कनेक्शन आहे. हे बघा, मला असं वाटतं आपल्याला या विषयावर फार विचार करायला हवा. ठीक आहे मग, होऊ द्या विचार. करून घ्या तुम्ही सविस्तर विचार करून. सर रंगनाथन सर, चंद्रयान 2च्या अपयशातून धडा घेऊन आपण सर्वांनी भविष्यात त्यानुसार योजना आखल्याच पाहिजे. येस लक्ष्मी मॅडम, अगदी बरोबर बोललात. हे बघा, वेग बरोबर अंतर भागीला वेळ या सूत्राप्रमाणे आपण जसं पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण क्षेत्रातून बाहेर पडतो तसं तसं चंद्र आपल्याला त्याच्याकडे खेचू लागतो. चंद्रयान 2ची चंद्राभोवती फिरण्याची प्रक्रिया पार पडल्यावर त्याचे चंद्रभूमीकडे अवतरण सुरू झाले. अवतरण होत असताना यानाला वातावरणातील हवेचा विरोध होत असतो. हो, अगदी बरोबर. चंद्रावरती हवेचा अभाव असल्यामुळे असा विरोध तर यानाला झालाच नाही. मात्र यानाच्या वेगात तेथील गुरुत्वाकर्षण शक्ती असल्यामुळे सतत वाढ होती. हो सर, पण ही बाब आपल्या लक्षात आल्यावर आपण रेडिओ संदेश पाठवून त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न देखील केला होता. आय लक्ष्मी तो प्रयत्न केला असता तरी लँडरमधील इलेक्ट्रॉनिक विकास तो पूर्णपणे अनियंत्रित झाला. परिणामी लँडरचा रोवर भलत्याच ठिकाणी आढळले. खूप दुर्दैवी घटना होती मित्रांनो. पण आता चंद्रयान 3च्या मोहिमेत आपल्याला योग्य तो बदल करायलाच हवा. सर, जर आपण लँडरमध्ये एक खास कम्प्युटर ठेवला आणि रोवर व लँडरची नियोजित स्थळी उतरण्याची व्यवस्था जर आपण या कम्प्युटरच्या मदतीने केली तर काय वाटतंय बाबतीत तुम्हाला सगळ्यांना? हो लक्ष्मी मॅडम, चांगली सूचना दिली तुम्ही. आपण असं करून बघायलाच हवं. रंगनाथन, आपल्याला प्रत्येक गोष्ट बारकाईने तपासून करायला हवी. चला कामाला लागूया. हो सर. सर, we got it. हे बघा, जर आपण चंद्रयान 3च्या लँडरमध्ये एक खास कम्प्युटर ठेवला तर तो क्षणार्धात मोठी आक्रमण करू शकतो. चंद्रयान 2 मध्ये जी चूक घडली ती पुन्हा घडणारच नाही. थँक गॉड, एका मोठ्या संकटातून आपण सुटलो. चंद्रयान 2च्या मोहिमेत ऑर्बिटर चंद्राभोवती घिरट्या घालण्याचे त्याला नेमून दिलेले काम चोखपणेच करतोय. म्हणजेच आपण चंद्रयान 3च्या मोहिमेत लँडर आणि रोवर नव्याने पाठवू. ऑर्बिटर पाठवण्याची तर आवश्यकताच नाही. हो सर, आम्ही लगेच कामाला लागतो. Yes, sir. We'll do it, sir.
चला या काही काम घ्या बघू. आता नाही खाणार पण अय्यो लक्ष्मण कुछ खाते जी माझ्या पोटात चिवळे गुंततायत. आणलंय ना मी तुमच्या उंदीरांसाठी खाद्य. हे नाही खाते जे काही हलकं खिचडी खाते जी माझे पोट खराब होतं. लगेच करते. आणि तुम्ही कशाला करता जी त्या मावाशी करत येईल की. बरं सांगते त्यांना. अय्यो लक्ष्मण मी काय म्हणतो चंद्रयान 2 मध्ये रोवर म्हणून एकच कॅमेरा पाठवला होता याविषयी. नाही नाही मला असं वाटतं रोवर मधून 2 कॅमेरे पाठवल्यास चंद्राच्या निरीक्षणात जास्त सुधारणा घडून येऊ शकते. हो लक्ष्मण. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे चंद्राचा पृष्ठभाग सपाट नाही. त्याच्यावर बरेच खड्डे असल्यामुळे आपल्याला लँडर व रोवरचे पाय भक्कम करणे आवश्यकच आहे. या सांगण्यानुसार तुम्ही अगदी बरोबर बोललात. असं असेल तर रोवर व लँडरच्या दरम्यान काहीही अडचण येणार नाही. अजून एक विचार करण्याची गोष्ट म्हणजे मित्रांनो यावेळेस विक्रम लँडरला पूर्वीपेक्षा जास्ती सौर तक्त्यांची गरज पडणार आहे. हो त्यामुळे रोवर खाली येताना काही तक्त्यांमध्ये बिघाड जरी झाली तरी विक्रमला मिळणाऱ्या ऊर्जेत कमतरता पडणारच नाही. हो लक्ष्मण किती चांगली सूचना दिली तुम्ही. आपण अशी तक्ते लवकरात लवकर मागवावे आणि विक्रमला लावावे. हे झाल्यावरती मला असं वाटतं की विक्रमला नेमून दिलेले काम तो निश्चिंतपणे करेल. आय जीवसृष्टी होण्यासाठी पोषक असलेल्या वातावरणाची निर्मिती करणे शक्य आहे का. काही संधी आहेत का या प्रश्नाव्यतिरिक्त आपल्या प्रज्ञांकडून बऱ्याच अपेक्षा आहे. हो राजू सर. आता चंद्राच्या पृष्ठभागाचे वेगवेगळे खनिज शोधण्याची जबाबदारी प्रज्ञान रोवरची. हो जसे चंद्राच्या पृष्ठभागावर सल्फर ॲल्युमिनियम टायटॅनियम यासारखी द्रव्य खनिज उपलब्ध आहे की नाही यांचा शोध लावण्याचे काम आता प्रज्ञान रोवरचे आहे. हो विक्रम लँडर व प्रज्ञान रोवरला चंद्रभूमीवर पाठवायचा एकच उद्दिष्ट तो म्हणजे चंद्रभूमीवर ऑक्सिजन आहे अथवा नाही याचा शोध लावणे. सर तो पास करा की. यस सर. यस सर. गुड मॉर्निंग सर. यस सर. यस सर. यस सर. ओके सर. थँक्यू सर. यस सर. मित्रांनो अभिनंदना आपली चंद्रातील उड्डाणाची जवळपास सगळी तयारी झाली आहे. Congratulations, राजू सर. Congratulations, दादा. Congratulations, सोमनाथ सर. Congratulations, दादा. Congratulations, लक्ष्मी. आणि तुम्हा सर्वांचंही अभिनंदन. मित्रांनो आता वाट आहे ती 14 जुलै 2023 ची. बघितलं मुलांनो इस्रोच्या शास्त्रज्ञांची ही जिद्द. आपल्या मिशन समोर घरदार जेवण झोप कशाची फिकर नव्हती त्यांना. मिशन चंद्रयान 3 पूर्ण होईपर्यंत जणू प्रत्येक इस्रोच्या शास्त्रज्ञांनी कार्यालयालाच कर्मभूमी मांडली होती. सर आपण ऑर्बिटर पाठवलं नाही मग या मिशनच्या खर्चात नक्कीच बचत झाली असणार. हो मुलांनो चंद्रयान 2 ऑर्बिटर आपले काम चोखपणे पार पाडत असल्यामुळे आपल्याला चंद्रयान 3 सोबत ऑर्बिटर पाठवा लागला नाही आणि आपली 250 कोटींची बचतही झाली. 250 कोटी. भारत माता की जय. भारत माता की जय. चंद्रयान 2 चे चंद्रावर उतरण्यासाठी निवडण्यात आले सपाट जागे क्षेत्रफळ 500 मीटर बाय 500 मीटर होते. दादा
चांद्रयान-3 विक्रम या मोहिमेत मग ते वाढवण्यात आले होते का? हो, चंद्रयान-2 अनुभवावरून क्षेत्रफळ 3 किलोमीटर बाय 2.5 किलोमीटर ठेवण्यात आले होते. चंद्रयान-2 मोहिमेत आलेल्या अपयशाचा सविस्तर विचार करून नवीन मोहिमेत काय सुधारणा करायला हव्यात याचा गंभीरपणे विचार करण्यात आला. त्या सर्व सुधारणा चंद्रयान-3च्या मोहिमेत करून इस्रोने खरा वैज्ञानिक वृत्तीचा अवलंब केला आहे. सर आदित्य L1 लाईव्ह प्रक्षेपण थोडाच वेळात सुरू होत आहे. अरे हो आलोच मी. सगळ्या वर्गात स्मार्ट बोर्डवर मुलांनाही दाखवण्याची व्यवस्था झालेली आहे. राघव, तू यांना घेऊन लगेच ये. हो, नक्की सर. दादा, आज आदित्य L1 सूर्याकडे झेपावणार आहे. हो दादा, पण चंद्रयान-3 प्रमाणेच आदित्य L1 सूर्याकडे झेपावण्यामागे इस्रोच्या शास्त्रज्ञांचे काही उद्दिष्ट आहे का? हो, चंद्रयान-3 प्रमाणे आदित्य L1 मोहिमेद्वारे सूर्याचे प्रभामंडळ, सूर्याचे तापमान, अतिनील किरणे या घटकांचा अभ्यास केला जाईल. शिवाय या मोहिमेद्वारे सूर्यगंगेतील इतर विविध ताऱ्यांबद्दलही माहिती मिळवता येईल असे इस्रोने स्पष्ट केले आहे. चला तर एकदा इस्रो शास्त्रज्ञांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. अरे आदित्य, तू अजून इथे कसा? म्हणजे काय म्हणायचंय तुला? अरे श्रीहरिकोट्यावरून सूर्याकडे झेपायचं आहे ना तुला? अरे आता विक्रम नंतर पकड तिला, पकड झालं तर बघा मी मारी. पकड किती मारीला तुला मी खूप मारे. अरे तिला सोडा, पहिले आदित्य पकडा. बोला भारत माता की जय. भाग्य मेरा, सौभाग्य मेरा, मैं तुमको शीश नवाता हूँ. मैं तुमको शीश नवाता हूँ. प्रेरणास्थान डॉक्टर शिल्पा नेवासकर. लेखिका आहेत सौ नीता मिसाळ. दिग्दर्शिका सौ स्वाती फटिंग. नेपथ्य दिव्या कौशिक रीता ठाकरे. संगीत राशी कश्यप. प्रकाश योजना नीता मिसाळ. नाटकातील पात्र राजस तेजस जगताप, आदित्य पृथ्वीराज पांडे, विक्रम अंगद पाठक, अवनी झाडगावकर, अलिमनाय विद्यार्थी राघव अमेय काबरा, मुख्याध्यापक अन्वय झाडे, टी राजू वेदांग कुलकर्णी, रंगनाथन शौर्य बैतुले, जयलक्ष्मी मॅडम शांभवी घुगरे, सोमनाथ यश नरवडे. आपण आता एकांकिका पाहिली, तिचं नाव होते चंद्रावरची स्वारी, स्कूल ऑफ स्कॉलर्स, अत्रे लेआउट, नागपूर.